टँकर आपच्या काही कार्यकर्त्यांनी पकडला। या कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रतीक ठाकूर। वसई विरारमध्ये पाण्याचा काळा बाजार सुरू आहे। अर्थातच थेट वसई विरार महानगरपालिकेचे जे पाणी आहे त्याचा काळा बाजार होत होता। आम आदमी पार्टीचे कार्यकर्त्यांनी ते हा जो पूर्ण जो धंदा चालू हा उधळून लावलेला आहे ते कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। कसं चालत होता हा धंदा एकूण आणि तुम्ही काय बघितलं, तुम्हाला काय माहिती भेटली? महानगरपालिकेचं जे वॉटर फिल्टर डिपार्टमेंट तिकडे गेलो तर बघितलं की तिकडे जे प्रायव्हेट जे टँकरवाले होते ते पाणी भरत होते आणि तिकडचे वरिष्ठ अधिकारी श्री माचीवर साहेबांनी फोन लावला। ते सर बोलले पाणी कुठे जात होतं? ते बोलले की आम्ही तिथे ज्या एरियामध्ये पाणी नाही, गरीब लोकांना तिथे पाणी जात नाही, तिकडे त्या लोकांना आम्ही फ्रीमध्ये पाणी देतोय। नंतर मी त्या टँकरवरचा पाठला गेला आणि ते लोकांनी जेवढं टँकर होते ते विकत होते पाणी, महानगरपालिकेचे पाणी ते विकत होते। आपण बघितलं की कशा प्रकारे हे विकलं जात होतं। काय वाटतं की याच्यात महानगरपालिकेचे अधिकारी सामील असणार का? महानगरपालिकेचे अधिकारी डेफिनेटली याच्यामध्ये सामील आहेत, कारण जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर काळाबाजारी चालू असेल तर ते BBMCच्या ब्युरोक्रॅट्सच्या सहकाराशिवाय होऊ शकत नाही असा आमचा ठाम विश्वास आहे। काय वाटतं याच्या मागे मोठा कुठचा रॅकेट आहे का आणि किती काय वाटतं किती गंभीर आहे? लोग 1200 से 1500 रुपया केवल नहाने धोने के पानी के लिए खर्च कर रहे हैं और 1200 ड्रिंकिंग वाटर का बिस्लरी नहीं और वही शहर में रहने वाले फ्लैट्स में रहने वाले 100 रुपया दिन महीने का भरते हैं और उनको कम से कम 600-700 लीटर दिन का पानी आता है। तो मेरे ख्याल से इट्स अ बिग रैकेट। हा जो पुन्हा रॅकेट आहे टँकर माफिया सक्रिय आहे, कुठे या ठिकाणी जे काय पॉलिटिशियन आहे त्यांचं पाठबळ यांना भेटतंय का? त्यांचा पाठबळ म्हणजे प्रत्यक्षात पॉलिटिशियनचा पाठबळ भेटतो की मला माहिती, त्याच्यावरती आम्ही नाही सांगू शकत। पण BBMC आज कोण चालवत आहे? ॲटलास एक पॉलिटिकल पक्ष BBMC चालवतो आहे। BBMCचे जर अधिकारी जर लोकांनी जर वागत नसतील, ते जनतेचं काम ते जर बरोबर करत नसतील तर पॉलिटिशियनचा धर्म आहे त्यांच्यावरती त्यांनी नजर ठेवली पाहिजे आणि जर ते काम करत नसतील तर त्यांच्याकडनं काम करून घ्यायला पाहिजे। वसई विरार शहर महापालिका क्षेत्रात आतापासूनच पाणी टंचाई सुरू झालेली आहे, त्यामुळे खासगी टँकरवाल्यांची चांगली टँकरनं पाणी विकणारे विक्रेते दर वाढवून सांगतात। गावातून दिवस रात्र हे टँकर माफिया पाणी उपसा करतात, सामान्य गावकऱ्यांची दादागिरी करतात। त्यामुळे टँकर माफिया उपाशी आणि गावकरी मात्र उपाशी अशी तिथली परिस्थिती। आम्ही राजवली त्या काही इकडचे रहिवासी आपल्या बरोबर त्यांच्याकडे जाणून घ्यायला किती ते पाणी टंचाई भीषण आहे। तुम्ही सगळ्यात काय समस्या आहे पाण्याची या ठिकाणी? कपडे धुवायला पाणी नाही, प्यायला पाण्याची टंचाई आहे, विहिरीत पण पाणी, नळ टाकायला पण पाणी नाही व्यवस्थित आहे आणि 3 दिवसात पाणी येते। इथे आसपास भरपूर टँकरनी पाणी जातं, पण तुम्हाला भेटत नाही काय? कारण काय इथे टँकरचे मालक आहेत ना त्यांची खूप इथे दादागिरी चालू आहे। जे टँकरवाले आहेत ना ते खूप दादागिरी करतात इकडे येऊन आणि जे गावकरी आहेत ना ते लोक त्यांना तेवढं घाबरून जातात, म्हणजे त्यांच्या दादागिरीमुळे पैसा वगैरे त्यांच्याकडे वस्तू असल्या कारणाने ते घाबरून जातात आणि त्याच्यामुळे ते जास्त काही ते लक्ष देत नाही। पाण्याचा उपसा टँकराने भरपूर होत असतो आमची एकच विनंती आहे, आम्ही आता पुढे त्या दिवशी मीटिंग झाली तहसीलदारद्वारे आपण समोर मीटिंग झाली, आणून सांगितलं की आमचा तिकडचा पाणी उपसा थोडा बंद करा। का हजारो टँकर आता तुम्ही बघा इकडे हजारो टँकर भरून जातात रात डे नाईट आणि एवढे भरून जातात ना तर आमची हालत खराब होते। बिलकुल पाणी आम्हाला कपडे धुवायला पाणी ठेवत नाही आणि या लोकांची काय दादागिरी आणि लोक काय बोलू शकत नाही। या ठिकाणी गावातलंच पाण्याचे हजारो टँकर यांचं म्हणणं आहे की इकडनं भरले जातात ते पण ते शहरात विकतात। जे टँकर माफिया आहे ते बक्कल पैसा कमवतात या पूर्ण धंद्यात आणि जे गाववाले आहेत खरा हक्क त्यांचा आहे, त्यांना इथे एक थेंब पाण्यासाठी त्यांना भटकावं लागत आहे। दिवाळीच्या या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा वेळ झालेली आहे। छोट्याशा ब्रेकची पाहत रहा मी मराठी।